माणूस हल्ला केला, या ठिकाणी 150 वर्ष इंग्रजांनी राज्य करून सुद्धा या ठिकाणी 17व्या दिवशी गांधीजीने जे उपोषण केलं त्या उपोषणाला बोलण्यासाठी सोडण्यासाठी गेले होते. पण हे जे सरकार आहे इंग्रजांपेक्षा निर्णय आहे. गेली 20-21 दिवस झालं त्या ठिकाणी अभिजित चिपके असतील, वांगचुक सर असतील, त्यांनी जंतर मंतरवर जे उपोषण केलं त्यांना बोलायला जाण्याचं धाडस झालं नाही. आणि ज्यावेळेस विद्यार्थी रस्त्यावर उतरले त्यावेळेस त्यांना अमानुष मारहाण करण्याचा प्रकार या सरकारनं केलेला आहे. या सर्वांचा जाहीर असा निषेध करतो आणि या सांगोला तालुक्यात जे जिवंत म्हणून आलेले या सर्वांचं, या जिवंत लोकांचं अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा या शासनाचा जाहीर निषेध करून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. सरकार वागलं काय मागत होते हो? फक्त एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शिक्षण देणं होत नाही. त्यांना नीट वागणूक तरी द्यायची होती. अक्षरशः एखाद्या अतिरेक्यापेक्षाही महाभयंकर पद्धतीने कृतीने हे सरकार वागलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना नाही तर इथं जमलेल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की ही दुसरी आझादीची लढाई आपल्याला, तुम्हाला मला सगळ्यांना मिळून लढायची आहे. दुसरी आझादी आहे. आता एक नारा फुडाला इन्कलाब जिंदाबाद. कुणी दिला होता नारा, का दिला होता ही सगळ्यांना आत्मसात केला. भगत सिंगांनी नारा दिला होता त्यावेळेस भारत स्वातंत्र्य करण्यासाठी. आणि आता तोच नारा पुढे आलाय. आपल्याला नवा भारत आपल्याला पुढे आणायचा आहे. आणि तो तुमच्या माझ्या सगळ्यांचा भारत असेल. आज जो भारत आहे तो 4 चौघाच्या घशात गेलेला आहे. तुम्ही बारकाईनं जर बघितलं तर भारत देश संविधानावर चालत नाही, तर 4 चौघ टगी ही भारत देश चालवायला लागल्यात. तर ह्या टग्यांना उद्याच्या येणाऱ्या निवडणुकात सगळ्यात बाबासाहेबांनी जर तुम्हाला मोलाचं ताकद कुठली दिली असेल तर ती मताची ताकद दिलेली आहे. आणि आतापर्यंत आपण चुकीच्या माणसाला मत दिल्यामुळं ती वेळ आज तुमच्या माझ्या लेकरावरती आलेली आहे. तर योग्य माणसाला जर मत दिलं तर ही वेळ येणार नाही एवढंच सांगतो. आणि सगळ्यांनी डोळसपणानं कोण माझा वडील चुलता कोणत्या पार्टीचं पक्षाचं काम करतोय म्हणून मत देऊ नका. तुम्हाला पाया पडून सांगतो ही सगळी चोर आहे ती. तर तुम्ही डोळसपणानं जे माणूस तुमच्यासाठी काम करणार आहे, जे तुम्हाला न्याय देणार आहे, भले ते कोणत्याही पक्षाचा असेल, जातीचा असेल, धर्माचा असेल, धर्म देशाचा वाटोळ जर सगळ्यात केलं असेल कोणी तर जातीनं धर्माने केलंय. तुम्ही तरुण सगळे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही डोळसपणानं मतदान करा. आणि येणाऱ्या पिढ्यांना बी सांगा यापुढं चांगला भारत काढल्याशिवाय राहणार नाही. तरच एवढंच बोलतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद.